हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी विषय भूगोल यामधील नवीन अभ्यासक्रम प्रकरण 5वे आहे द्वितीयक आर्थिक क्रिया यामधील प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रश्न पहिला आहे साखळी पूर्ण करा. यामध्ये अ गट, ब गट आणि क गट यामध्ये अशा प्रकारे गट दिलेले आहेत आणि त्याचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. त्याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे पहा. याचे उत्तर आहे एक आकडा लघुउद्योग कौशल्यावर आधारित आणि औषध निर्मिती. दुसरा आहे कुटीरोद्योग हाताने निर्मिती उद्योग कुंभार. तिसरा आहे ग्राहोपयोगी वस्तू थेट वापरासाठी तयार चिनी मातीची भांडी बनवणे. आणि चौथा आहे खाजगी वैयक्तिक टाटा लोह पोलाद उद्योग. अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरे सांगता येतील. मध्ये प्रश्न दुसरा आहे योग्य सहसंबंध ओळखा. ए विधान आहे आणि आर त्याचे कारण आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ए मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे आणि आर उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. अ फक्त ए बरोबर आहे, ब फक्त आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे आणि ड ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. हे त्याचे उत्तर आहे. भारतात दुसरा प्रश्न उत्पादनामध्ये विविधता आहे. आर भारत हा कृषीप्रधान देश आहे. अ फक्त ए बरोबर आहे, ब फक्त आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे आणि ड आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु ए हे आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचे उत्तर आहे ड. यामध्ये पुढील प्रश्न तिसरा आहे भौगोलिक कारणे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. उत्तर उद्योगांचे स्थान हे प्रामुख्याने कच्च्या मालाचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ या 3 प्रमुख घटकांशी निगडीत असते. अर्थात या घटकांशिवाय भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, वाहतूक, शासकीय धोरण हे इतर घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. मात्र कच्चा माल हा पूर्णतः प्राकृतिक घटक असून तो अवजड आहे की हलका आहे, तो नाशवंत आहे की टिकाऊ आहे, तो घटणाऱ्या वजनाचा आहे की शुद्ध स्वरूपाचा आहे म्हणजे वजनात फरक न पडणार यावर उद्योगांचे स्थान अवलंबून असते. साहजिकच लोह पोलादासारखा उद्योग व लोह खनिज या घटत्या वजनाचा कच्चा माल असल्यामुळे तो खाणकाम क्षेत्राजवळच स्थापन झालेला असतो. त्याचप्रकारे ऊस हा वजन घटणारा नाशवंत कच्चा माल असल्यामुळे साखर कारखाना ऊस उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन झालेला दिसतो. याउलट सुती वस्त्र उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे. याला कारण कापूस हा कच्चा माल आणि कापड हा पक्का माल याच्या वजनात फारसा फरक पडत नाही. अशाच प्रकारचा प्रभाव पक्क्या मालाच्या स्वरूपावरही दिसून येतो. कधीकधी पक्का माल नाशवंत असतो, उदाहरणार्थ बेकरी उत्पादने, तर कधी पक्का माल हा खूप अवजड असतो, उदाहरणार्थ विविध फळांची पेय. असे उद्योग बाजारपेठेजवळ किंवा शहरांजवळ स्थायिक होतात. विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल मग तो कृषी क्षेत्रातून असेल किंवा खनिज क्षेत्रातून असेल किंवा वन क्षेत्रातून असेल यांचे वितरणही मुळात असमान असते. शिवाय त्यांचे गुणवैशिष्ट्ये वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे असतात. साहजिकच या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून उद्योगांचे वितरणही असमान असते. यामध्ये दुसरा प्रश्न आहे धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोह पोलादाचे कारखाने स्थापन झालेले आढळतात. उत्तर आहे भारतातील छोटा नागपूर पठारावरून खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. धनबाद हे छोटा नागपूर पठारात वसलेले आहे. लोह पोलाद उद्योगासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल लोह खनिज, मॅंगनीज तसेच कोळसा हे छोटा नागपूर पठारावर आढळतात. लोह खनिज हा वजन घटणारा कच्चा माल आहे म्हणजेच लोखंडावर प्रक्रिया केल्यावर मिळणारे उत्पादन म्हणजे पोलाद हे तुलनेने कमी वजनाचे असते म्हणून लोखंडाच्या प्रदेशातच लोह पोलाद कारखाना स्थापन झालेला आढळतो.
त्याच कारणामुळे धनबाद येथे लोहपोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात. यामध्ये तिसरा प्रश्न आहे, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. उत्तर आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यातील समृद्ध नैसर्गिक संपत्ती आढळते. या प्रदेशात आंबा, काजू, फणस, कोकम यांसारखी अनेक महत्त्वाची फळे पिकतात. फळे ही नाशवंत असल्यामुळे त्यावर तातडीने प्रक्रिया करून त्यापासून उत्पादन मिळवणे आवश्यक असते. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर आंबा, काजू, फणस, कोकम या फळांचे उत्पादन होते आणि या उद्योगातून आंबा पेये, डबाबंद आंबा रस, आटवलेला आंब्याचा रस, आंबावडी, आंबापोळी, फणसपोळी, फणसाचे तळलेले गरे, काजूगर, कोकम सरबत, आमसुले अशी विविध उत्पादने मिळवली जातात. त्यामुळेच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. मध्ये चौथा प्रश्न आहे, दक्षिण अमेरिकेतील उद्योगांना विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते? उत्तर आहे, दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग ॲमेझॉन नदीचे विस्तृत खोऱ्याने व्यापलेले आहे. त्याचबरोबर खनिजांची समृद्ध अशा चिली, पेरू या पश्चिम किनारी देशांमध्ये सपाट मैदानी प्रदेशाची कमतरता आहे. स्थानिक लोकसंख्याही कमी असल्यामुळे स्थानिक बाजारपेठ मर्यादित आहे. दक्षिण अमेरिकेतील बहुतांश देश हे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या पुरेसे विकसित नाही. या सर्व कारणांमुळे दक्षिण अमेरिकेत उद्योगांच्या विकासावर मर्यादा पडल्या आहेत. प्रश्न 5वा आहे, मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागे कोणते घटक जबाबदार आहेत? उत्तर आहे, मध्य ऑस्ट्रेलियाचा विशाल प्रदेश हा पूर्णतः वाळवंटाने व्यापला आहे. स्थानिक लोकसंख्या येथे कमी आहे. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध नाही. कमी पर्जन्यमान, वाहतूक सुविधांचा अभाव या कारणांमुळेही उद्योगांच्या विकासासाठी पोषक परिस्थिती उपलब्ध नाही. त्यामुळे हे सर्व घटक मध्य ऑस्ट्रेलियातील उद्योगांचा विकास न होण्यामागे कारणीभूत आहेत. प्रश्न 4था आहे, टिपा लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, स्थानमुक्त उद्योग. उत्तर, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाची उपलब्धता आणि त्याचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठेचे सानिध्य, हवामान, पाण्याची उपलब्धता यांसारखे प्राकृतिक घटक, भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ यांसारखे आर्थिक घटक आणि शासनाचे प्रोत्साहनपर शासकीय धोरण हे घटक परिणाम करतात. त्यामुळेच बहुतांशी प्रत्येक उद्योग आणि त्यांचे स्थानिकीकरण हे कुठल्या तरी विशिष्ट कारणाशी निगडित असते. थोडक्यात बहुतांश उद्योग हे अनुकूल स्थानाच्या शोधात असतात, म्हणजे स्थान निवडीचे स्वातंत्र्य त्यांना नसते. उदाहरणार्थ, लोहपोलाद उद्योग हा खाणींच्या प्रदेशाजवळच आढळतो, तर साखर उद्योग हा ऊस उत्पादन क्षेत्राजवळच आढळतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योगांना मात्र स्थान निवडीचे स्वातंत्र्य असते. अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असे म्हणतात. काही प्रमाणात कच्च्या मालाच्या स्वरूपावरही स्थानमुक्त उद्योग ठरतात. कापूस या कच्च्या मालावर अवलंबून असलेला वस्त्रोद्योग हा एका अर्थी स्थानमुक्त उद्योग आहे. याला कारण कापसाचे वजन आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या वस्त्राचे वजन यांत फारसा फरक पडत नाही. त्यामुळे हा उद्योग आता जगभरात कुठेही स्थापित करता येऊ शकतो. या उद्योगाला लागणारे दमट हवामान आता तंत्रज्ञानाच्या आधारे कृत्रिमरित्याही तयार करता येते. अशाच प्रकारे या उद्योगातून तयार होणारा पक्का माल हा खूप मौल्यवान किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित असतो. असे उद्योगही स्थानमुक्त उद्योग असतात आणि ते कुठेही बसवता येतात. उदाहरणार्थ, हिऱ्यांना पैलू पाडणे, जड जवाहिऱ्याचे दागिने तयार करणे, माहिती तंत्रज्ञान संदर्भात विविध वस्तूंचे उत्पादन आणि जुळवणी करणे,
हे सर्व स्थानमुक्त उद्योग आहेत. पुढील प्रश्न आहे दुसरा, सार्वजनिक उद्योग. उत्तर आहे, उद्योगाचे विविध प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यांपैकी मालकीच्या आधारे उद्योगांचे वर्गीकरण केल्यास सार्वजनिक उद्योग, खाजगी उद्योग, सहकारी उद्योग, संमिश्र उद्योग असे विविध प्रकार आढळतात. त्यापैकी सार्वजनिक उद्योग हे एक महत्त्वाचे वर्गीकरण आहे. जे उद्योग पूर्णतः राज्य किंवा केंद्र शासनाच्या मालकीचे असतात. म्हणजेच ज्या उद्योगात भांडवलाची गुंतवणूक ही पूर्णतः सरकारची असते, अशा उद्योगांना सार्वजनिक उद्योग म्हणतात. आर्थिक विकासाच्या सुरुवातीला कमी आर्थिक बळामुळे खाजगी गुंतवणूक कमी होते. अशा वेळेस सरकारलाच गुंतवणूक करून उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागते. त्याचबरोबर काही उद्योगांमध्ये नफाक्षम कालावधी सुरू होण्याचा काळ हा खूप दीर्घ असतो. इतका वेळ थांबण्याची तयारी खाजगी उद्योगांची नसते. त्यामुळे अशा उद्योगात सार्वजनिक क्षेत्राला उतरावे लागते. संरक्षण, रेल्वे, पेट्रोकेमिकल्स अशा काही महत्त्वपूर्ण उद्योगास सरकारही सुरुवातीला खाजगी क्षेत्रात खुली सूट देऊ इच्छित नाही. अशा विविध कारणांमुळे अनेक देशात सार्वजनिक उद्योग आढळतात. लोह-पोलाद उद्योग, बहुउद्देशीय धरण बांधणी, वीज निर्मिती प्रकल्प, रेल्वे वाहतूक बांधणी, दळणवळण, संदेशवहन, संरक्षण, साहित्य, दारुगोळा उत्पादने इत्यादी उद्योग हे प्रामुख्याने सार्वजनिक उद्योग असतात. मात्र जगातील बहुतांश देशांना आता या उद्योगातही खाजगी क्षेत्राला सामावून घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. तिसरा प्रश्न आहे, अनुमापी अनुकूलता. उत्तर आहे, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखादा मोठा उद्योग प्रदेशात स्थापित होतो. उदाहरणार्थ लोह-पोलाद. एकदा अशा प्रकारे उद्योग स्थापित झाला की या मोठ्या उद्योगावर आधारित, त्यावर अवलंबून असणारे आणि या उद्योगाच्या सानिध्यात अवलंबून असणारे पूरक किंवा सहाय्यक इतर अनेक उद्योग अशा केंद्राकडे आकर्षित होतात. यालाच अनुमापी अनुकूलता असे म्हणतात. उदाहरणार्थ लोह-पोलाद कारखाना सुरू झाल्यानंतर त्यातून उत्पादित होणाऱ्या पोलाद या पक्क्या मालावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग तयार करणे, गाड्यांचे सांगाडे निर्मिती, मोटारगाड्या निर्मिती, यंत्र निर्मिती असे विविध उद्योग स्थापित होताना दिसतात. लोह-पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणामुळे उद्योगांना लागणारे विविध पायाभूत सेवा-सुविधा तेथे आधीपासूनच उपलब्ध असतात. या अनुकूलतेचा फायदा उठवून कमी भांडवलात अशा पूरक उद्योगांना सहजपणे आपला जम बसवता येतो. एका अर्थी अनुमापी अनुकूलतेमुळे उद्योगांना केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यातूनच भविष्यात तेथे औद्योगिक पट्ट्याचीही निर्मिती होते. यामध्ये चौथी टीप आहे, वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. उत्तर आहे, कच्चा माल उद्योगांच्या ठिकाणी आणण्यासाठी व तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत पाठविण्यासाठी वाहतूक आवश्यक असते. वाहतुकीच्या खर्चाचा उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर व विकासावर परिणाम होतो. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग हे वाहतुकीचे मार्ग आहेत. या सर्व मार्गात जलमार्गाने होणारी वाहतूक कमी खर्चाची असते. त्यामुळेच धातू, खनिजे, कोळसा, कच्चे खनिज तेल यांची वाहतूक प्रामुख्याने जलमार्गाद्वारे केली जाते. साहजिकच अनेक उद्योग हे नैसर्गिक बंदरांजवळ स्थायिक झालेले दिसतात. असाच प्रभाव देशांतर्गत उद्योगांच्या स्थानिकीकरणावर होताना दिसतो. जेथे अंतर्गत जलवाहतूक उपलब्ध आहे तेथे उदाहरणार्थ पंचमहासरोवरांचा प्रदेश उद्योगांच्या विकासावर खूप मोठा प्रभाव पाडतो. जलमार्गानंतर लोहमार्ग हे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर आणि विकासावर प्रभाव पाडतात. विशेषतः जेथे 2 किंवा अधिक रेल्वे मार्ग एकत्रित येतात. अशा रेल्वे जंक्शनजवळ उद्योग स्थायिक झालेले आढळतात, जेणेकरून त्या उद्योगांना लागणारा सर्व प्रकारचा कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री सहजतेने त्या ठिकाणी पोहोचते. उद्योगातून सामान बाजारपेठेपर्यंत लवकरात लवकर जाणेही आवश्यक असते.
त्यामुळेच उद्योग आणि बाजारपेठ यांमधील वाहतुकीच्या सेवांचा विकासही तितकाच महत्त्वाचा असतो.